समोर असेल एक बॅटिंग करणारा चांगला गोलंदाजी मार्गवरती जो ऋषी आहे खेळण्याचा प्रयत्न दुहेरी धावांचा स्ट्रोक आहे का पंच तुम्ही एक सिंगल धाव असेल आणि षटकाचा खेळ संपला लॉस ऑफ 1 विकेट धावसंख्या 5 या आकडेवरती जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 5 षटक क्रमांक 2 चा खेळ रितेश सिंहला बॅटिंग साठी पाठवून केलं एक बलाढ्य असा आक्रमक असा खेळाडू आहे बॅटिंग करण्याची क्षमता चांगली दमखम चांगला आहे संघर्ष तिरंगणीचा संघ खेळतोय साहितेश निगडे गोलंदाजी मार्गवरती प्रशांत आहे एक चांगला गुणवान गोलंदाज समोरच्या क्षेत्रामध्ये आडव्या वाटण्या जाऊन खेळायचं आहे इथे सिंगल ला मिळेल आणि अशाच प्रकारचं पॉझिटिव्ह क्रिकेट तुम्हाला देखील खेळणं खूप महत्वाचं असेल कुणाला मात्र कानमंत्र येतो रितेशाला की काय बॅटिंग या ठिकाणी एक्सपेक्टेड असेल अपेक्षित असेल आपल्या संघाला थोडंसं कानमंत्र आणि बॅटिंग मध्ये काय चेंजेस पाहायला मिळू शकतील याचं तुम्ही नक्कीच प्रिडिक्शन लावू शकत नाही प्रणव नाव स्ट्राईक वरती आहे बॅटिंगची खोली चांगली आहे या संघाकडे देखील तुम्ही पाहताय क्रमांक 4 वरती संभावित इथे विशाल याला पाठवलं जाईल क्रमांक 5 वरती साईल असेल आणि क्रमांक 6 वरती संभावित विजय दादाची लिजंड क्रिकेटर आहे त्यांनी खरी अर्थानं संघर्ष या संघाला सपोर्ट केलाय आणि ज्यांच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू घडले गेले त्यांच्या तालमीमध्ये खेळाडूंना घडवलं गेलं विजय सर नक्कीच काय वेळात मला खेळताना दिसतंय काय आहे इथे मात्र डॉट बॉल लागत चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रसन्न केले त्या संघाकडे देखील निकेश सारखा भलाटे बॅटर्स आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय तर ऋषी चांगला खेळू अमेय त्या संघाकडे घेतोय आणि प्रणव मात्र क्रमांक 4 वरती कोण साईला पाठवला गेलाय 4 वरती साईल असेल साईल देखील एक चांगला विद्वान खेळाडू आहे बॅटिंग करू शकेल तो धाव संख्या स्थिरावलेली केवळ तुम्ही पाहताय 7 वरती धाव संख्या स्थिरावली शेवटचा एक खेळू साईच्या बाजूने 4 धावा मिळतील का बघायला शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल साईल चांगली बॅटिंग करू शकतो डॉट बॉल येतोय आपण म्हणतो ना कधी कधी तुमच्या शक्ती कामी येत नसेल त्याची युक्ती नक्कीच त्या ठिकाणी उपयोगी हेच देखील असते परंतु या ठिकाणी परिपूर्ण शक्तीचा वापर साईडने केला जिथे युक्तीचा वापर केलाच नाही आतापर्यंत तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती 7 धावा धावबल तुम्हाला बघायला मिळत आहे अंतिम षटक संजय गोलंदाजी ट्रॅक रितेश यांना आक्रमक पवित्र घ्यावा लागेल शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सांगितलं गेलं रितेश यांचा बलाढ्य खेळाडू बॅटिंगचा पहिले दाखल झाले मास्टर मधूनच्या आतमध्ये साहिल आणि त्याचबरोबर विशालची जोडी विशालला पाठवलं गेलं आपण प्रिडिक्शन लावलं गेलं की विशालला आपण क्रमांक 4 वरती बघू परंतु साईलला पाठवलं बॅटिंग साईलला चांगलीच करावी लागल्या मॅच मध्ये विद्वान खेळाडू आहे चांगलं पोटेन्शियल आहे काय सांगतील बॉल आहे संपर्क नाही आहे बॅटिंग साईडला चांगली करावी लागेल शेवटच्या टप्प्याचा अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानंतर बॅटिंग साईडला करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी बॅटफूटचा पॉईंट चांगला या ठिकाणी सुंदर क्षेत्र करावं लागेल सिंगल धाव घेतली जाते विशाल स्ट्राईक मार्क वरती धावसंख्या 8 वरती शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे विशालच्या बॅटमधून 2 मोठे येतील का किती मिळतील 1+1 2 मिळतील वा चांगली बॅटिंग आहे 2 चेंडू शेष अजून देखील आहेत मोठे प्रहार विशालला करावं लागेल नाव तर विशाल आहे काम देखील त्या नावाप्रमाणे करावं लागेल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सुमितला शेवटच्या चेंडूसाठी पाठवलं गेलंय हा देखील चांगला खेळ त्याला पुढचा चेंडू शेवटचा एक चेंडू शिल्लक धावसंख्या 10 होती आणि बॅटिंग किती मिळाल्या 4 मिळतील आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता त्याच्यानं दिसेल तुम्हाला ओव्हर द विकेट पहिले 6 अवय्य त्याच्यात खूप बाहेरचा चेंडू वाईड बॉलला सुरुवात केली कुणालला एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव खर्च केली येणारा पुढचा चेंडू पहिला चेंडू होती अगदी स्टँडर्ड डिलिव्हर सिंगल धाव घेतली जाते अलगेतर शेवटून अगदी पॉईंट केले जिथे चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता जिथे तुम्ही बघितलं सिंगल धाव काढले बॅटर्सनं
पुन्हा एकदा क्रॉस लाईन जाऊन केल्याचा प्रयत्न दोन्ही धावांचा पंच असेल एक सिंगल धावाचा पंच तुम्हाला बघायला मिळतोय. त्या ठिकाणी तुम्ही पाहता वाईट डॉट बॉल काय घातक गोलंदाजी म्हणावे लागेल. वा कुणाल वा कुणाला गोलंदाजीचा डप्पा चांगला लागला. आंबेला थोडस जमत नाहीये जाऊन खेळण्याचा प्रयत्न सिंगलला मिळते आणि सिंगलच्या साईन स्कोर त्याला मात्र पुढे सरकले. 5 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन आतापर्यंत पोहोचलेली आहे. कडारा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट या ठिकाणची गोलंदाजी इथे बॅटर बाद नसेल. स्पर्श नाही आहे. काही वेग आहे कुणालकडे कुणाल सांगतोय आणि खूप दिवस देखील खेळू पावसाला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल त्याचा खेळ पोहोचलेली आहे आतापर्यंत. आकडेवरती शतकाचा खेळ संपलेला आहे आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये अजून देखील 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. जो संदेश करणारा संघ करेल तो संघ यशाचं ध्येय गाठेल. 12 मध्ये 9 करायचे तर इथे तुम्ही थांबवू शकाल. 12 मध्ये या ठिकाणी 9 करायचे. प्रणय गोलंदाजी ट्रॅक वरती संधी होईल का. यष्टी रक्षक प्रतीकच्या संघ थोडीशी निघतील आणि इथे परिपूर्ण फायदा मॅच मॅच मोठी होती. 11 चेंडूमध्ये इथून पुढे 8 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 8 करायच्यात मॅच बनवू शकेल. येणारा चांगला चेंडू यशीचा वेट घेणारा भेटला तर एखादा खेळाडू जर बाद झाला तर मॅच मध्ये रोबोटच्या बघायला होऊ शकतो. क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस तब्दिली सातत्यानं राऊंड द विकेटची गोलंदाजी करण्याच्या तयारी केली जाईल. सिंगल सन्मान दिलाय आम्ही. अगदी ऑप्शनच्या खूप बाहेर होता. त्याला अगदी घसटण्याचा प्रयत्न केलाय सिंगलसाठी. पोहोचेल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 9 वरती जिंकण्यासाठी 6 ची आवश्यकता. फटका अगदी खरा फटका म्हणावा लागेल. चुकीचं शॉटचं सिलेक्शन आहे. हे फटके इम्पॉर्टंट नाहीये तुमच्यासाठी. सरळ चेंडू होता त्याला तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये घेऊ शकला असतात. परंतु यशीचा वेग आहे. क्रमांक 3 वरती प्रशांत केले गेले. एक 3 नंबर तुम्हाला बघायला मिळते आणि धाव संख्या आतापर्यंत तुम्ही 10 या आकड्यावरती 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू यशाचं कारण बनेल. विकेटचं पतन आलं सामन्यामध्ये रोमांच होऊ शकतो. नो बॉल आहे. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक हे दाखवायचे नाहीये. आणि इथे क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न. धाव संख्या 13. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 2. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. साईल एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी चांगलीच करू शकेल. तो त्याच्याकडे पोटेन्शियल चांगला आहे. हँडलची स्पर्धा असताना साईलची गोलंदाजी असत. मध्ये 2 करायच्या. डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षक विशाल तुम्हाला बघायला मिळते. सिली मिडॉफला आमेरच्या विरोधामध्ये पुढचा चेंडू असेल. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल यशस्वीरित्या मिळेल आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ एकच धाव गरजेचे. 5 मध्ये 1. 5 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता आहे. एकंदरीत तुम्ही पाहता फुलटॉस वरती हा फ्रंटफुटचा वापर आणि सामना जिंकलाय साईड जिंकण्या संघाने. तुम्ही पाहताय तर एकंदरीत मोठा विजय